माणुसकीच्या मंदिरात ज्याचा नित्यवास, माणुसकीच्या मंदिरात ज्याचा नित्यवास, सत्य प्रेम करुणा तिथे गणरायाचा श्वास. कार्यक्रमात आम्ही तुझे गुणगान गातो, याच गणरायाच्या चरणी मनापासून नतमस्तक आम्ही होतो, नतमस्तक आम्ही होतो. अशा विघ्नाचा गणरायाच्या चरणी वंदन करून जिथे जावे तिथे सदैव आमच्या पाठीशी उभी असणारी माझ्या कडवाई गावची जागृत ग्राम देवता आई वरदान देवी, त्याचप्रमाणे सर्वांच्या ऐकायला धावणारी, आम्हा सर्वांच्या नवसाला पावणारी उजगावकर वाडीची देवता आई वाघजाई देवतेच्या चरणी नतमस्तक होऊन निश्चयाचा मांगरू बहुजन शादारू अखंड सुखीची निर्धारू श्रीमंत योगी असा महाराष्ट्राचा दंता राजा छत्रपती शिवाजी महाराज याने माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र मूर्तीस विनम्र अभिवादन. रंगदेवता, ग्रामदेवता, माझी कुळ देवता आणि उपस्थित तमाम कलाप्रेमी रसिकांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आज या ठिकाणी आमच्या उजगावकर वाडीचे वाडी प्रमुख आणि कडवई जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे विभाग प्रमुख आदरणीय सन्माननीय अनंतजी उजगावकर यांच्या निवासस्थानी गणेश उत्सव निमित्त सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने हा शिंगलवारीचा कार्यक्रम या ठिकाणी सादर करत आहोत. रसिको, या नाचाच्या व्यासपीठावर उभे राहण्याचा मार्ग दाखविला ते माझे आदरणीय गुरुवर्य दत्ताजी महाराज आहे. त्याचप्रमाणे माझे वस्ताद आदरणीय विनायकजी पडवलसह अनंतराव उजगावकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन तमाम कलाप्रेमी रसिकांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित मधुकर पडवळ, विलास जाधव, संदीप जाधव, मिलिंद जाधव, संतोष जाधव, अश्विन पडवळ आणि आमचे सहशाहीर विलास निवाते यांना सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करून जाग्याच्या मार्गाला वंदन करून करायची सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.
दर्शको, या रंगमंचावर नृत्य कलाकारांचं आगमन झालेलं आहे. सुरुवातीला एंट्री डान्स ला सुरुवात होते. बैठके तयार. 1 2 3 स्टार्ट.
बाप्पा. एवढाच आवाज. उजगावकरवाडी आनंददादांचा आवाज तेथेच गावामध्ये आहे आणि तुमच्या गावातल्या गावात आवाज येत नाही. मला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. बघा 10 दिवस गणपती आपल्याकडे आहेत. काही 1.5 दिवसाचं विसर्जन झालं असेल, 5 दिवसाचं विसर्जन झालं असेल, पण आनंददादांकडे 10 दिवसाचा गणपती आहे. त्या निमित्तानं आज या ठिकाणी सत्यनारायणची महापूजा आयोजित केली आहे. मी सर्वांना मनपूर्वक या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. महबूब झोपू नका. आणि आज सांगायला विशेष आनंद वाटतो ही तुमची मुलं जी नाचतायत, तुम्हाला या मुलांचं कौतुक असलं पाहिजे. कारण अखंड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कडवई उजगावकरवाडीची ही जी शाखा आहे, या शाखेचं वाघजाई सेवा नाच मंडळाचं नाव अखंड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. या शाखेसारखी मुलं कुठेही नाचणारी नाहीत. या शाखेसारखी मुलं कुठलीही नाचणार नाहीत. म्हणून तुम्ही सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. आणि ही मुलं घरात काम धाम काय ऐकतात काय तुमचं? घरात काम मग करतात ना? करतात ना? हा म्हणजे गोडी पोर आहेत, म्हणजे नुसती नाचतच नाहीत. कारण ही रंगमंचावर उतरली की समोरचा प्रतिस्पर्धी गारच पडतो. म्हणजे एवढा दम घरी ती मुलं देत नाहीत ना तुम्हाला, धाक नाही मुलांचा. कारण समोरच्या प्रतिस्पर्धी शाळेला धाक असतो यांचा. काय रे पोरांनो? हा सुट्टी आहे ना आता 8 दिवस मस्त की 8 तारखेला शाळा आहे ना? किती शाळा आहे? चला आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मस्त वेळ झालेला आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्व उजगावकर वासियांना मी धन्यवाद देतो. कारण 11वं वर्ष आहे माझं आणि सतत सातत्यानं अनेक जण मला सांगतायत की आमची शाखा घ्या, आमची मुलं घ्या आणि नाच करा. म्हटलं नाही, जोपर्यंत ही मंडळी मला सोडत नाही तोपर्यंत मी दुसरी शाखा घेणार नाही. हा शब्द आहे आपला. कारण गेली 30 वर्ष मी या कलेमध्ये आहे आणि या कलेमध्ये कार्यक्रम करताना हे 11 वर्ष ही शाखा मी नाचवतोय. त्यामुळे तुम्हाला सर्वांना धन्यवाद. तुमचं प्रेम आज माझ्यासोबत ही जी मंडळी आले यांना खास मी माझ्यासोबत घेऊन आलोय की गाव नक्की कसा असतो, गावातलं प्रेम कसं असतं ते बघायला तुम्ही कडवई उजगावकरवाडीमध्ये चला. कारण आता आम्ही जरा हायवेच्या जवळपास म्हणजे मुंबई पासून आम्ही सर्व जवळ आहोत की दादा, तुम्ही थोडे अजून लांब अंतरावर, त्यामुळे आमच्याकडे जरा मुंबईचा वार लागत चाललाय. पण खरी संस्कृती गावामध्ये अजून शिल्लक आहे. मया भाऊ कशिडी घाटापासून आमचं अंतर जवळ आहे. त्यामुळे ही संस्कृती तुम्ही टिकवा. खरी गरज आहे आज काळाची. कारण ही संस्कृती काय सांगावं, तुम्ही मोठे झाल्यानंतर, ही मुले मोठे झाल्यानंतर कदाचित पाहायला मिळेल न मिळेल. कारण हे सुख पैशाने विकत घेता येत नाही. हे सुख पैशाने विकत घेता येत नाही. आपण एकमेकांच्या साथीने संगतीने जे आनंद लुटतो, गावामधला आनंद असतो, हा गावचा आनंद खूप महत्वाचा असतो. आणि जी मुंबईतून मंडळ येतात त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही अनुभव घेऊन बघा. गणपतीला शिमग्याला ज्यावेळी तुम्ही गावी येता त्यावेळी तुमचं गाव हा तुमचं स्वागत करण्यासाठी, तुमचं घर तुमचं स्वागत करण्यासाठी जरी ते निर्जीव असलं तरी आतुरलेलं असतं. तुम्हाला ते वातावरण बघा जाणवतं गणपती उत्सवामधलं. हे वातावरण, ह्या संपूर्ण जरी हे घर आपलं निर्जीव असलं तरी तुमचे ते आतुरतेने वाट पाहत असतं. म्हणून मुंबईकरांनो, आवर्जून शिमग्याला आणि गणपतीला गावी येत चला आणि गावचं वातावरण चैतन्यमय करा. मी सर्वांना पुन्हा धन्यवाद देतो. शाहीर मनाचा मुजरा करतो आणि माझ्या कलेला सुरुवात करतोय. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमु पंथानंद या राघवाचा. हे देवा तुझ्या चरणावर मी सदा लीन राहीन. हे देवा तुझ्या चरणावर मी सदा लीन होईन. तुझे गोड नाम देवा नित्य मुखाने गाईन. हे देवा तुझ्या चरणावर मी सदा लीन होईन. तुझे गोड नाम मी नित्य मुखाने गाईन. आणि गेलो तरी हे जग सोडून
तरी या रसिकांच्या हृदयात म्हणून काय म्हणायचंय? रसिक जनाची सेवा कराया, रसिक जनाची सेवा कराया, आशीष द्यावा मजला नित गुरुराया, आशीष द्यावा मजला नित गुरुराया.
अखंड नागेश्वरीचा बोल शक्ती छत्रपती शिवाजी वाघजाई सेवा नाच मंडळ गुजरातवाडीचा या ठिकाणी शिवसेना उभाटा गटाचे उपविभाग प्रमुख आदरणीय अरविंद जाधव साहेब यांच्याकडून 251 रुपये, त्याचप्रमाणे शिवसेना उभाटा गटाचे उपविभाग प्रमुख आदरणीय दत्ताशेठ लाखन यांच्याकडून 251 रुपये आलेले आहेत. नाच मंडळाचे आभारी आहोत, धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी लक्ष्मी महादेव उजगावकर यांच्या स्मरणार्थ आराध्या अजय उजगावकर यांच्याकडून 101 रुपया डान्ससाठी आलेला आहे. त्याचप्रमाणे अनिता आनंद उजगावकर 101 रुपया, आद्विक अजय उजगावकर 101 रुपया, शिवराम देवका किंजळकर गाव गोडवली 101 रुपया. या सर्व बक्षिसात्यांचं वाघजाई शाह नाच मंडळ त्याची शतशरुणी धन्यवाद. त्याचप्रमाणे या कलेची आवड असणारे आमचे निलेश काजवे यांच्याकडून 101 रुपयाचं भरघोस बक्षीस आलेलं आहे. नाच मंडळ त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे यजमान आदरणीय झुलू महादेव उजगावकर यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख 1001 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. 1001 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी या संपूर्ण कार्यक्रमासाठी आलेले आहे. नाच मंडळ त्यांचे शतशरणी आहोत, धन्यवाद. हॅलो. त्याचप्रमाणे आमच्या या वाडीचे वाडी प्रमुख आणि आजचे यजमान आणि शिवसेना गटाचे उभाटा गटाचे विभाग प्रमुख आदरणीय सन्माननीय अनंतजी उजगावकर साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं भरघोस बक्षीस झालेलं आहे. नाच मंडळ त्यांचे शतशरणी आहोत, धन्यवाद. धन्यवाद सर्व बक्षीसदात्यांचं. या ठिकाणी गणाला सुरुवात करतोय.
मी तुझ्या चरणाचा दास आहे हे गणराया मी तुझ्या चरणाचा दास आहे तुझ्या भक्तीचा पसरलेला या अवनीवर आगळाच सुवास आहे तुझ्या भेटीची नित्य मनी आस आहे आणि तुझ्याच चिंतनाचा देवा मला नित्य ध्यास आहे. या ठिकाणी 10 दिवस आनंदादा आणि सर्व कुटुंबियांच्या घरी गणरायाचं आगमन झालं म्हणून काय म्हणायचं बघा सर्व भक्त मंडळी या ठिकाणी हे गणरायाचं दर्शन करण्यासाठी येतात म्हणून म्हणतोय बघा चला मिळून जाऊया अन्न दर्शन घेऊया चला मिळून जाऊया अन्न दर्शन घेऊया मूर्ती पाहुनी गणरायाची मूर्ती पाहुनी गणरायाची आनंद झाला उरी आनंद झाला उरी असं नवसाचा 10 दिवसाचा असं नवसाचा 10 दिवसाचा गणपती बसलाय माझ्या आनंदातांच्या घरी 10 दिवसाचा गणपती बसलाय माझा आनंदातांच्या घरी गणपती बसलाय गणपती बसलाय रूप
या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होत आहे. या ठिकाणी बक्षीस आलेला आहे सूरज अशोक उसगावकर यांच्याकडून खास आताच्या गाण्यासाठी 201 रुपयाचं भरघोस बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे युवराज अशोक उसगावकर यांच्याकडून 201 रुपयाचं भरघोस बक्षीस. त्याचप्रमाणे कैलासवासी महादेव भागा उसगावकर व कैलासवासी लक्ष्मी महादेव उसगावकर यांच्या स्मरणार्थ कुमार श्रीशा शैलेश उसगावकर यांच्याकडून 501 रुपयाचं भरघोस बक्षीस आलेलं आहे. नाच मंडळ त्यांचे शत शिरवणे आहोत. त्याप्रमाणे शिवांश विलास उसगावकर 101 रुपयाचं भरघोस बक्षीस. त्याचप्रमाणे आताचा जो गण गायला या गाण्यासाठी गुरुजींनी सुंदर असा गण या ठिकाणी उसगावकरांच्या घरी बसलेला गणपती आणि आनंद दादांच्या घरी असा एक गण सुंदर असा गण गायला. रसिक हो जरा जोरदार टाळ्या आमच्या वस्तादांसाठी आताच्या गाण्यासाठी होऊ द्या होऊ द्या. धन्यवाद रसिक हो. आताच्या गाण्यासाठी माझी कन्या कुमारी सिद्धी संजय उसगावकर आणि कुमारी रिद्धी संजय उसगावकर इसकडून 201 रुपयाचं भरघोस बक्षीस आताच्या गाण्यासाठी आलेलं आहे. नाच मंडळ त्यांचे शतचरणी आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी गुरुजींबरोबर खेडवरून मेटे भोईवाडी खेड आयणीतून आलेली मंडळी आहे. या मंडळींना मी पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याने या आताच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी मधुकर पडवळ, विलास जाधव, संदीप जाधव, मिलिंद जाधव, संतोष जाधव, अश्विन पडवळ आणि विलास निवाती बुवा या सर्व आलेल्या मंडळींनी आताच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख 1001 रुपयाचं भरघोस बक्षीस दिलेलं आहे. त्या जोरात टाळ्या होऊ द्या. धन्यवाद रसिक हो. धन्यवाद. चला गौरवने ओळायचं ना. ओ भाऊ माया भाऊ एकदा माया भाऊसाठी जोरदार टाळ झाले पाहिजे. जरा रुसलेलं दिसतात मला. आज काय डबल बारी नाही ना, आहे ना? बरोबर की नाही? हा डबल बारी नाही, डबल जरा बोंड नाही त्यांचा. हा चला काय हा साहिल बघ बा तुमच्या दोघांचं काय चाललंय. हा तुझी माझी जोडी त्रिलोकामध्ये श्रेष्ठ होती. तुझी माझी जोडी त्रिलोकामध्ये श्रेष्ठ होती. कानाला राधेची न राधेला कानाची नित्य प्रेमाची ओढ होती. राधा कृष्णाचं प्रेम हे त्रिलोकामध्ये अमर आहे. म्हणून काय म्हणायचंय? कुंजवनी मी वाट पाहते तुझीच वेडी राधा. तुझ्याच प्रेमाची ही चढली अशी कशी रे बाधा.
कुंजवनी मी वाट पाहते तुझीच वेडी राधा, तुझ्याच प्रेमाची ही जळली अशी कशी रे बाधा. अरे काना सांग येशील कधी, अरे काना सांग येशील कधी, अरे काना सांग येशील कधी.
या ठिकाणी मी पदाकडे वळतोय आणि हे पद शैलेश दादा उजगावकर सादर करणार आहे. आपल्या गावामधील आपल्या या नाच मंडळातील जे शाहीर आज कामानिमित्त एक पेशाने डॉक्टर असलेले म्हणजे उच्च दर्जाचा पेशा असलेले शैलेश दादा उजगावकर यांच्याकडे एकदा जोरदार टाळ झाले पाहिजेत. आणि ते एक सुंदर असं गीत सादर करतायत. तुम्हाला निश्चित ते आवडेल मला खात्री आहे. काल या ठिकाणी आमचे वस्ताद शाहीर आमचे गुरुवर्य शाहीर विनायकजी पडवल यांच्या लेखणीतून हे सुंदर गीत या ठिकाणी सादर होते. गोवांची लेखणी म्हटलं तर सुंदर प्रकारे त्याची मांडणी ही त्यांच्या लेखणीतून आपल्याला दरवेळी पाहायला मिळतं. अशी सुंदर लेखणी या ठिकाणी बुवांनी सादर केली आणि ते मी गाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आपली वाडी उजगावकर वाडी खास म्हणजे कळवई गाव हे रत्नागिरीतलं मोठं गाव असावं आणि त्यात कळवई उजगावकर वाडीचा एक आदर्श वेगळा आहे आणि हेच वर्णन या गीतातून मी करण्याचा प्रयत्न केलाय आणि शैलेश दादा ते या ठिकाणी आपल्यासमोर सादर करतायत. नाही कुणाचा बंगला गाडी हिरवी हिरवी सुंदर झाडी नाही कुणाचा बंगला गाडी हिरवी हिरवी सुंदर झाडी लागल तुम्हाला ही गोडी या हो एकदा बघायला आमची उजगावकर वाडी या हो एकदा बघायला आमची उजगावकर वाडी या हो एकदा बघायला आमची उजगावकर वाडी नाही कुणाचा बंगला गाडी हिरवी हिरवी सुंदर साडी लागला मला ही गोडी या हो एकदा बघायला आमची उजगावकर वाडी या हो एकदा बघायला
उजगाव करवाडी. अतिशय सुंदर अशी लेखणी आपल्या वाडीवरती येते की झालं यासाठी शाहीर आपले शाहीर गुरुवर्य विनायकजी पडवल यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या ठिकाणी धन्यवाद. आपण हॅलो हॅलो या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. या घरचे लाडके मायरेशीण उज्ज्वला अशोक उसगावकर यांची कन्या पवित्रा समीर भुवड आणि कस्तुरी समीर भुवड गाव ग्वागर यांच्याकडून 101 रुपयाचं भरघोस बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे संगीता आत्माराम उजगावकर इसकडून खास गाण्यासाठी 201 रुपयाचं भरघोस बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे आत्माराम गण उजगावकर यांच्याकडून 101 रुपया. त्याचप्रमाणे आत्माराम गण उजगावकर यांच्याकडून ढोलकीपट्टूसाठी 51 रुपयाचं भरघोस बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे कुमारी ओळवी अक्षय उजगावकर 151 रुपये, आकाश दिनेश उजगावकर 100 रुपये, करण विजय उजगावकर 100 रुपये, वेद विजय उजगावकर 100 रुपये या सर्व बक्षीसदात्यांचं वागदा शाळा नाच मंडळ शतशः ऋणी आहोत. धन्यवाद. या ठिकाणी एक पुन्हा एकदा एक दुसरं गीत जे सादर करतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र 1960 साली आपण मिळवला आणि त्यासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं. पण आज हा महाराष्ट्र धोक्यात आहे. छत्रपती शिवरायांनी घडवलेला महाराष्ट्र ज्याचा वारसा आपण जपतो आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं एक स्वप्न होतं. ही स्वप्न जनता पाहत होती आणि ते स्वप्न जेव्हा सत्यात उतरलं त्यावेळी सर्वांच्याच मनामध्ये एक आनंदाची लहर उमटली. सर्वांच्या गालावर हसू उमटलं आणि तो क्षण म्हणजे होता राज साहेब आणि उद्धव साहेब